आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गन AK-47 चालवण्याचे आदेश प्रधानमंत्री की गृहमंत्र्यांचे। लाठीचार्ज का केला? अश्रुधुरांच्या नळकांड्या का फोडल्या? विद्यार्थी दहशतवादी आहेत का? संसदेत प्रियंका गांधींचा हल्ला। विद्यार्थी आंदोलकांवर कठोर कारवाई नको, त्यांची तात्काळ सुटका करा। सुप्रीम कोर्टाकडून सर्वच राज्यांना आदेश जारी। विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबतची पुढील सुनावणी पुढच्या सोमवारी होणार। सरकारला विद्यार्थ्यांवरील FIR वर कारवाईसाठी तपास करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली। हे अत्यंत गंभीर। कोर्टाचा निर्देश सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर CJPचा आक्षेप। सरकारने जाणीवपूर्वक कोंडीकरण थांबवावं, विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या। पोलिसांकडून विद्यार्थ्याचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन करणार, CJPचे संस्थापक अभिजित दिपकेंचा इशारा। नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही। महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश। नीट पेपरफुटी प्रकरणात CBIने 13 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल। CBIचं आरोपपत्र उद्या विशेष जलदगती न्यायालयासमोर सादर केलं जाणार। MSCETच्या परीक्षेत घोटाळ्याचा आरोप, 12वीत 45% आणि CETला 99% कसे? विरोधकांचा सवाल, तर परीक्षेत घोटाळा नाही, पर्सेंट आणि पर्सेंटाईलमध्ये फरक। CET सेलचं स्पष्टीकरण। खासदार कंगना राणावतकडून झेनझी तरुणींचा गटार छाप असा उल्लेख। नशा, दारू, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध हे यांच्यासाठी स्वतंत्र अशा तरुणी गृहिणी देखील बनू शकत नाहीत। CJPनं आंदोलनाच्या व्हायरल रील्सवरती बोलताना कंगना राणावतची जीभ घसरली। कंगनाला भाजपवालेही गांभीर्यानं घेत नाही। CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांचा टोला, तर कंगनानं बॉलिवूड माफियांप्रमाणे शिक्षण माफियांविरोधातही लढायला हवं होतं। CJP आंदोलनातील रिया आहिरांचं प्रत्युत्तर। विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। अलर्टच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। विनाकारण घराबाहेर पडू नका, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन। उपराजधानी नागपूरमधील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। सोमवार शाळेत 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी। मानवी साखळी करत विद्यार्थ्यांचं रेस्क्यू। पवारांची राष्ट्रवादी NDAच्या वाटेवर असल्याची चर्चा। शरद पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेलांची भेट। पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर पवारांची पटेलांसोबत चर्चा। दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही, विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। मुंबईतील 5 नामांकित क्लबचे FSSAI परवाने रद्द। स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्यानं FDAची कारवाई। विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपन प्रक्रियेला अखेर मुहूर्त। 5 व 6 ऑगस्ट रोजी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धन प्रक्रिया। 2 दिवस मंदिरातील दर्शन पूर्णपणे बंद राहणार।